नमस्कार, मी ज्योती. तुम्हा सगळ्यांचे माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण बघूया नागपंचमीनिमित्त स्पेशल बेसन लाडू. बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो बेसन पीठ, अर्धा किलो साखर, मनुका, वेलची पावडर, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल. बेसन पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकून ते भिजवून घ्यायचं आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं मुरण्यासाठी. अशा प्रकारे आपलं बेसन पीठ मुरलेलं आहे. याचे आपण गोल गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याच्या पुऱ्या लाटायच्या. ह्या सर्व पुऱ्या एक एक करून तेलामध्ये टाकून कलर ब्राऊन येईपर्यंत तळून घ्यायच्या. अशा प्रकारे ह्या सर्व पुऱ्या हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. तळलेल्या पुऱ्या ह्या अशा बारीक केलेल्या पुऱ्या आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या. मोडलेल्या गरम गरम पुऱ्या आपण अशा मिक्सरला काढून घेतल्या. चला तर आता याच्यासाठी आपण पाक तयार करूया. पाक तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धा किलो साखर, आणि 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि एकतरी पाक सुटेपर्यंत चांगलं व्यवस्थित होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण एक साईडला मनुके फ्राय करून घेऊ. कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून मनुके चांगले फ्राय करून घ्यायचे. चला तर आपण पाक तयार झाला की नाही ते बघूया. हे बघा आपला पाक कसा तयार झालाय. चला तर मग मिक्सरमधून काढलेल्या पुऱ्यांचे मिश्रणात आपण विलायची पावडर, फ्राय केलेले मनुके, हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्यावर तयार केलेला पाक येथे आपण टाकून घेऊ. पाक टाकताना व्यवस्थित लाडू वळतील तेवढाच पाक टाकायचा. पाक टाकल्यावर सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे. हे बघा. हे बघा असा लाडू तयार करून घ्यायचा. हे बघा. अशाच प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेत. चला तर मग अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.